एखादा माणूस मोटिवेशन होऊन आहे ना कुठलाही बिझनेस करायला मार्केटमध्ये येतो खरा, पण त्याचा बिझनेस होत नाहीये. हा, आज तो जो जागा भाड्याने घेऊन धंदा करायला येतोय तो तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस आहे, पण तो आज देशोधडीला लागलाय. आज या कॉर्पोरेट कंपन्या पैसे टाकतात, लिटरली सगळे निर्णय आणि सगळ्या गोष्टी या फक्त आणि फक्त कॉर्पोरेट कंपन्यांच्या फेवरमध्ये केल्या जातात. 5-5% तर सरकार जीएसटी घेऊन जातं. 5% जीएसटी सरकार नेणार, 30% हे नेणार, तर आम्ही किती पर्सेंटवर धंदा करायचा? सर्वसामान्यांच्या उद्योग व्यवसाय करण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या प्रोव्हिजन्स आता बाजारात नाहीत. 1-1 लाख रुपये नोकरी असलेल्या माणसाला कामावरनं काढलं जातं आणि 15,000 वाले 4 भरले जातात. कॉर्पोरेट कंपन्यांचा 40,000 रुपये फायदा होतो. आपण एखाद्या ठिकाणी होलसेलमध्ये माल घ्यायला गेलो आणि आपण त्याच्यातनं वस्तू निवडायला लागलो, तर ते काय म्हणतात, साहेब होलसेलमध्ये काल घेताय, निवडून नाही देणार. आणि कॉर्पोरेट कंपन्या काय करतात, डिफेक्टिव्ह माल रिफंड केला जातो. नमस्कार. खूप दिवसानंतर परत एकदा संधी दिल्याबद्दल वैचारिक क्रीडा ह्या प्लॅटफॉर्मचे मी पुन्हा एकदा धन्यवाद मानतो. तर एक नवीन विषय आता मी जो घेऊन येतोय तो विषय असा आहे की आपण एक सर्वसामान्य माणसं एखादा व्यवसाय स्टार्ट करतो आणि कॉर्पोरेट कंपन्या एक बिझनेस स्टार्ट करतात. तर या दोन गोष्टींमध्ये असा काय फरक असतो की एक छोटा व्यावसायिक आपण एक सर्वसामान्य माणूस ज्यावेळेस आपण बाजारात येतो आणि आपण बिझनेसमध्ये कोलॅप्स होतो, आणि कॉर्पोरेट कंपन्या कधी आयुष्यात बिझनेसमध्ये का नाही कोलॅप्स होत, त्याच्या मागचे काही रिझन्स आणि काही फॅक्टर्स मी तुमच्या समोर आज मी ठेवणार आहे. गंमत अशी आहे की आज तुमच्या माझ्यासारखा एक सर्वसामान्य माणूस आज आपण बाजारात व्यवसाय करायला जेव्हा येतो, तर आपण व्यवसाय करायचा म्हटलं की बिझनेससाठी आपल्याला भांडवल हे आलं, आणि भांडवलासाठी आपण काय करतो की बँकेकडे आपण एखादं कर्ज वगैरे मागायला जातो. ज्यावेळेस आपण कर्ज मागायला जातो तर बँक आपल्याला काय म्हणते की एखादं कोलॅटरल सिक्युरिटी द्या. तर कोलॅटरल सिक्युरिटी म्हणजे काय की आपली प्रॉपर्टी एकतर काहीतरी मॉर्गेज मागणार, किंवा आपलं काही घरातलं सोनं नाणं आई वडिलांचं असेल तर ते मागणार, बरोबर आहे. आणि त्या सिक्युरिटीच्या बेसिसवर आपल्याला कर्ज दिलं जातं. त्यांना एवढा, बँकवाल्यांना एवढा विश्वास असतो की याचा व्यवसाय चालणार नाही, म्हणून ते व्यवसायाच्या बेसिसवर आपल्याला कर्ज देत नाही, तर आपल्या प्रॉपर्टीच्या बेसिसवर कर्ज देतात. आणि व्यवसाय का नाही चालत आणि हा कॉन्फिडन्स बँकांना का आहे हे मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगेन. आता गंमत अशी आहे की आपल्याला कोलॅटरल सिक्युरिटी म्हणून आपल्या प्रॉपर्टी आणि काही आपल्या ॲसेट्स घेऊन बँका लोन देतात. आपला बिझनेस जर कोलॅप्स झाला तर बिझनेस तर जातोच जातो, आपली कोलॅटरल सिक्युरिटी ठेवलेली प्रॉपर्टी जाते, किंवा आपण ठेवलेले सोनं दागिने हे पण पूर्णपणे लिटरली बर्बाद होतात. आता याच अगेन्स्ट कॉर्पोरेट कंपन्यांकडे जेव्हा आपण बघतो तर कॉर्पोरेट कंपन्या काय करतात, एखादा बिझनेस स्टार्ट करतात तर मार्केटमध्ये पब्लिक इश्यू आणतात. पब्लिक इश्यू म्हणजे काय की शेअर मार्केटच्या माध्यमातून ते बाजारातनं पैसा गोळा करतात आणि स्पष्टपणे सांगतात की सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. म्हणजे हा पैसा तुम्ही आम्हाला द्या, हा पैसा नॉन रिफंडेबल असेल, विदाऊट इंटरेस्ट असेल, आणि या पैशाची आम्ही गाजराची पुंगी बनवू, काय वाजली तर वाजवू, नाही वाजली तर आम्हीच चावून खाऊ, हे पैसे परत तुम्ही आमच्याकडे मागायचे नाहीत. बरोबर आहे. कॉर्पोरेट कंपन्या नॉन रिफंडेबल आणि विदाऊट इंटरेस्ट पैसा हा बाजारातनं एवढा गोळा करतात की असा पैसा जर तुम्हाला मला जर मिळाला तर आपण पण मोठमोठ्या उद्योगपत्यांचे अँटिना वगैरे सारख्या बिल्डिंग आपणही बांधू शकू. याच्यासाठी काही रॉकेट सायन्स नाहीये, कळलं. तर आता नॉन रिफंडेबल आणि विदाऊट इंटरेस्ट पैसा जर धंद्याला मिळत असेल तर मग व्यवसाय करायला सोपं आहे ना. कमी पैशात धंदा करता येईल, वाटेल तेवढे दिवस लोकांना फ्री देता येईल, होऊ शकतं. तर कॉर्पोरेट कंपन्या ज्या पद्धतीने स्ट्रॅटर्जी करतात त्या पद्धतीने छोट्या व्यावसायिकांनी स्ट्रॅटर्जी करून मार्केटमध्ये बिझनेस करायला जर माणूस एखादा उतरला तर त्यांनी भिकेला लागायचंय, ही वस्तुस्थिती. कॉर्पोरेट कंपन्या नॉन रिफंडेबल आणि विदाऊट इंटरेस्ट पैसा एवढा बाजारातनं गोळा करतात, एवढा पैसा गोळा करतात की या पैशातनं राजकीय पक्षांना निवडणुकीसाठी फंड दिला जातो. आणि ज्या नालायक राजकीय नेत्यांना आपण निवडून देतो हे सत्तेत बसल्यानंतर फक्त कॉर्पोरेट कंपन्यांचे तळवे चाटायची कामं करतात. कधीच 5 वर्षात कुठलाही पक्ष असो, कुठलाही, मी कुणाचं एकाचं नाव नाही घेत, कुठलाही पक्ष असो, कधी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी कोणी काय बोललंय का? बोललंय. आणि याचं एक सगळ्यात मोठं उत्तम उदाहरण जे आपल्या डोळ्यासमोर आलं की जो आज कोरोनामुळे जी काही बाजारामध्ये परिस्थिती निर्माण झाली की सरकारने आपल्याला मॉनिटरिंग दिलं, पण त्या मॉनिटरिंगचा फायदा कोणाला झाला आणि त्याच्यात लॉस कोणाचा झाला हा एक बघण्यासाठी गरज आहे. गंमत अशी आहे की जी लोक आज आपल्यासारखे छोटे व्यावसायिक आहेत, म्हणजे आज आपल्याला
बऱ्याच लोक आपल्याला कार्यक्रम हे करत असतात की नोकरी मिळत नाहीये किंवा काय मिळत नाहीये, तर आपण एखादं मार्केटमधनं कर्ज वगैरे घेतो आणि एखादं प्रॉपर्टी भाड्याने घेतो आणि आपण बिझनेस करायला बाजारात येतो. आणि आपल्याला मोटिवेशनल बरेच बाजारात बसलेले आहेत की कुछ किए बिना जय जयकार नाही होती, म्हणून कोणी उठण काही करतंय. तर या सगळ्या गमती जमतीमध्ये कसं असतंय की एखादा माणूस मोटिवेशन होऊन आहे ना कुठलाही बिझनेस करायला मार्केटमध्ये येतो खरा, पण त्याचा बिझनेस होत नाहीये. हा, आता या गमती जमतीमध्ये ज्या प्रॉपर्ट्या भाड्याने घेतलेल्या आहेत, लॉकडाऊन लागलं, जागा मालकांनी ह्या प्रॉपर्ट्यांचे भाडी वसूल केली. हा, आणि जे बँकेकडनं कर्ज घेतलं होतं त्याचं सरकारचं त्याच्यावर मॉनिटरिंग पण वाढलं. म्हणजे जागेचं भाडं तर गेलं आणि वर मॉनिटरिंगचा इंटरेस्ट वाढला तो वेगळा. जर जागा भाड्याने घेऊन काय जागेचा धंदा बंद असून जागेचं भाडं देणंही त्याला शक्य आहे आणि वाढलेल्या व्याजाचं व्याजही देणं शक्य आहे, तर तो धंदा कशाला करेल? तो घरात बसतो मस्तपैकी बसून दारू पिऊन मस्तपैकी आईश नसता का करत बसला? आज तो जो जागा भाड्याने घेऊन धंदा करायला येतोय तो तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस आहे, पण तो आज देशोधडीला लागलाय. पण लॉकडाऊन सुटल्यापासून किंवा लॉकडाऊन बंद झाल्यापासून एकही राजकीय पक्षांनी किंवा राजकीय नेत्यांनी या विषयावर भाष्य केलंय का? मला एकाचं तरी भाष्य दाखवा. मी आज तुम्ही माझ्या वैचारिक किडा याच्यावर हा माझा तिसरा चौथा व्हिडिओ आहे माझ्या अंदाजे. याच्या आधी पण मी तुमच्या इथं व्हिडिओ द्यायला यायच्या आधी मी म्हटलं होतं की मी फेसबुकवर कंटिन्युअसली पोस्ट टाकतोय. जी लोक फायनान्शियल क्रायसिसमध्ये आहेत त्या लोकांनी मला येऊन भेटा, मी त्याच्यावरनं तुम्हाला सोल्युशन्स देईन. आज मी हा आकडा इथपर्यंत वाढलाय. मागच्या वेळेस मी बोललो होतो काहीतरी 4,500-5,000 हजार लोकांना मी भेटलोय. आज मी तुम्हाला खोटं वाटेल 7,000 ते 8,000 लोकांना मी भेटलोय की जी लोकांना मी आर्थिक अडचणीतनं बाहेर पडण्यासाठी काम करतोय. 700-800 लोकांना आत्महत्या करण्यापासून वाचवलंय. पण आज मला एक सांगा की या राज्यामध्ये कुठल्या आमदाराला वेळ आहे ह्या गोष्टी समजून घ्यायला? सर्वसामान्यांना आज 2 लॉकडाऊन, अख्ख्या भारतामध्ये 2 लॉकडाऊन फेस केलेला महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राबद्दल कोणाला सौरसूतक आहे? कोणाला आहे? निर्लज्जपणे एवढा चाललाय की आपल्याला मिळालेल्या सत्तेचा दुरुपयोग करून महाराष्ट्रातल्या कंपन्या गुजरातला पळवल्या जातात. काय चाललाय हा तमाशा? आज या कॉर्पोरेट कंपन्या पैसे टाकतात. लिटरली सगळे निर्णय आणि सगळ्या गोष्टी या फक्त आणि फक्त कॉर्पोरेट कंपन्यांच्या फेवरमध्ये केल्या जातात. आज मला एक सांगा ना की कधी आज आपला छोटा व्यवसाय आपल्याला अडचणीत आला तर आपण लगेच म्हणतो की बाबा शनीची 7.5 आहे किंवा राहू वक्री आहे, मंगळ वक्री आहे. या कॉर्पोरेट कंपन्यांना का नाही होत? कारण सत्तेत आलेल्या माणसाला यांनी एवढा निवडणुकीसाठी फंड दिलेला असतो, सत्तेत बसणारा माणूस त्यांच्यासाठी काम करतो. आणि हा माझा स्पष्ट आरोप आहे. आज छोटे छोटे व्यावसायिक आज हॉटेल इंडस्ट्री वगैरे चालवत आहेत. आज हे झोमॅटो आणि स्विगी सारखे लोक आलेले आहेत. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, लॉकडाऊन झाल्यापासून हॉटेलवाल्यांकडनं 30-30, 40-40% कमिशन मागतायत. 30% जर स्विगी आणि झोमॅटो एखाद्या फूडवर 100 रुपयाच्या वस्तूमध्ये 30 रुपये स्विगीला द्यायचे किंवा झोमॅटोला द्यायचे, 30% एवढं मार्जिन. अरे धंदा करून सगळे इन्व्हेस्टमेंट लावून 30% प्रॉफिट आंबल्याला होत नाही. माणूस अक्षरशः कॉम्पिटिशन मध्ये 1.5% प्रॉफिटवर धंदा करतो. 5% तर सरकार जीएसटी घेऊन जातं. 5% जीएसटी सरकार नेणार, 30% हे नेणार, तर आम्ही किती पर्सेंटवर धंदा करायचा? आणि अक्षरशः गंमत अशी की बिचारी पोरं आज बेरोजगार तरुण प्रश्न पडतो की बाबा काही ना काहीतरी मी उपजीविकेसाठी काही ना काहीतरी काम करतो, तो आपला येतो भरतो, काही ना काहीतरी कर्ज काढतो करतो. अक्षरशः सांगतो मूर्खपणा चालू आहे. तुम्ही सक्सेस होणार नाही. मी तुम्हाला लिहून देतो, लिहून. सर्वसामान्यांच्या उद्योग व्यवसाय करण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या प्रोव्हिजन्स आता बाजारात नाहीत. 1-1 लाख रुपये नोकरी असलेल्या माणसाला कामावरनं काढलं जातं आणि 15,000 वाले 4 भरले जातात. कॉर्पोरेट कंपन्यांचा 40,000 रुपये फायदा होतो, पण 1 लाख रुपयाची नोकरी असलेला माणूस ज्यावेळेस जॉब सुटतो त्याचे 80,000चे हप्ते बाउन्स होतात. आणि ज्यावेळेस त्याचे हप्ते बाउन्स होतात ना साहेब, आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसतो. कॉर्पोरेट कंपन्यांसाठी भाजप आणि काँग्रेस हे दोघंही काम करतायत, हे माझे स्पष्ट आरोप आहेत. दोघांनाही कामधंदे करायचे नाहीत, विनाकारण नाही ते विषय चिघळत बसायचे. मला भूतकाळात नाही जगायचं, वर्तमान काळात आणि भविष्य काळात काय करायचं त्याच्यावर विजन पाहिजे. प्रत्येक भारतीय माणूस, आज भारतीय नागरिक हा सक्षम आहे स्वतःची उपजीविका स्वतःच्या हिमतीवर करायला. पण सरकार आणि प्रशासन
हे त्याला योग्य प्लॅटफॉर्म देत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याचं फक्त आणि फक्त एकच कारण आहे, कॉर्पोरेट कंपन्या या आपल्या तालावर राजकीय नेत्यांना नाचवत आहेत. ही फॅक्ट आहे. कॉर्पोरेट कंपन्यांना एक तर मी म्हटलं तसं की नॉन रिफंडेबल आणि 0% इंटरेस्टने पैसे मिळतात. नंतर रेड कार्पेट टाकून त्यांना सरकारी कोठ्यातल्या एकदम जमिनी चीप रेटमध्ये मिळतात. कमी पैशात कॉर्पोरेट कंपन्यांना जमिनी मिळतात, म्हणजे लँड कॉस्ट कमी. कॉर्पोरेट कंपन्यांनी फॅक्टरी टाकल्यानंतर ते व्हेंडरकडनं माल घेतात. व्हेंडरला पण त्यांच्या क्रायटेरियाप्रमाणे पेमेंट देतात. आपण एखाद्या ठिकाणी होलसेलमध्ये माल घ्यायला गेलो आणि आपण त्याच्यातनं वस्तू निवडायला लागलो तर ते काय म्हणतात, साहेब होलसेलमध्ये माल घेताय, निवडून नाही देणार. आणि कॉर्पोरेट कंपन्या काय करतात, डिफेक्टिव्ह माल रिफंड केला जाईल. म्हणजे होलसेलमध्ये तर यांना द्या, वरनं हे डिफेक्टिव्ह माल पण परत देणार, बरोबर आहे, आणि बेस्ट रेट पण द्या. त्यांचा एवढा बेस्ट रेट असतो की साहेब एकदा जरी तुमची चूक झाली ना तुमच्या धंद्यामध्ये, काय तुम्ही भिकेला लागले म्हणून समजा. परचेस करताना यांच्या कंडिशन, माल विकताना यांच्याच कंडिशन. एखाद्या कॉर्पोरेट कंपन्यांची डीलरशिप डिस्ट्रीब्युटरशिप घ्या ना, डिपॉझिट ठेवा, सगळं यांचंच. यांना ना कुठला इंटरेस्ट आहे ना काय. 0 इंटरेस्टवर जर धंदा करत असतील, 0 इंटरेस्टवर आज तुम्ही धंदा करता, तुमचा एखाद्या महिन्यात नाही धंदा झाला ना साहेब, तुम्ही घेतलेल्या कर्जावर ऑटोमॅटिकली इंटरेस्ट वाढतं. कॉर्पोरेट कंपन्यांना इंटरेस्ट कुठे आहे? म्हणून कॉर्पोरेट कंपन्या श्रीमंत होतात. खूप लोक म्हणतात, अरे ते श्रीमंत कसे झाले, त्याची पुस्तकं काय वाचायची आहेत? कशाला पुस्तकं वाचायची आहेत? फुकटचा जर विदाऊट इंटरेस्ट आणि नॉन रिफंडेबल पैसा तुम्हाला मी देतो, तुम्ही नाही श्रीमंत होणार. कशाला त्यांची पुस्तकं वाचायची? कशाला त्यांचं अगदी तुमचं पुस्तकं वाचून अरे कसं त्यांनी सक्सेस मिळवलं? अरे फुकटचा पैसा घेतात पब्लिककडनं, ते फुकटचा पैसा पब्लिककडनं गोळा करतात आणि त्या पैशावर हे लोक तमाशा मांडून बसलेले आहेत. आणि आपण त्यांचे पुस्तकं वाचतो. मी आता एक केस स्टडी आहे माझ्याकडे. 2019 मध्ये एका माणसाने फ्लॅट घेतला 1 करोड रुपयाला. 2020 मध्ये काय एक फायनान्स कंपनी त्याच फ्लॅटवर 1,40,00,000 कर्ज देते त्याच पार्टीला. एका वर्षात 40% प्रॉपर्टीला ऍप्रिशिएट करून त्याच्यावर लोन कसं डिस्बर्स होऊ शकतं? आणि हे त्यांनी पैसे घेतले आणि त्यांनी धंदा चालू केला आणि लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊन लागल्यानंतर त्याचं जे दुकान भाड्याने घेऊन तो धंदा करत होता तिथं तर जागा मालकांनी भाडं वसूलून घेतलं आणि इकडं मॉनिटर वाढून आज 1,40,00,000 लोन झाले 1,75,00,000 रुपये. बँक त्याला, फायनान्स कंपनी त्या माणसाला काय म्हणते माहितीये का, ठीक आहे म्हणे आम्ही सेटलमेंट करून देतो, 1.5 करोड पर्यंत सेटल करतो, 1.5 करोड मध्ये आम्ही तुमचा फ्लॅट विका, गिराईक आणा आणि आम्ही पण 1.5 करोडला फ्लॅट विका आणि तुम्ही कर्जातनं बाहेर पडा. हा बिचारा माझ्याकडे आला आणि मला म्हटला 1.5 करोडला कोणी कस्टमर असेल तर बघा, म्हणजे आपलं लोन क्लोज होऊन जाईल. म्हटलं तू 1.5 करोडला फ्लॅट विकला ना, बँकेचा लोन क्लोज होईल, पण फ्लॅट परचेस किती केलाय? 1 करोडला, बरोबर. विकला कितीला? 1.5 करोडला. 50 लाख रुपये जे तू वरचे येतील आणि जे बँकेचे पेडशील ना त्याला कॅपिटल गेन टॅक्स पडेल 30%, 30%. 50 लाखाच्या 30% म्हणजे वरनं इन्कम टॅक्सचा त्याला बांबू बसेल 15 लाख रुपये. आणि सीएनी पण त्याला काय सांगितलं माहितीये का, बँक देत असेल सेटलमेंट करून घ्या, तेवढंच तुम्ही कर्जातनं बाहेर पडाल. हे का म्हणतोय सीए? अरे असं झालं वय, अच्छा त्यावेळेस लक्षातच नाही, तू एवढ्या कर्जात लफड्यात मी विचार करत होतो ते निघावं. सीए पण त्यांना अशा खोट्या आमिष का देतो माहितीये? तुम्ही लफड्यात आल्यानंतर तर तुम्ही त्याला जास्त फी द्याल ना. तुम्ही कॅज्युअली चालत असाल तर कशाला फी वाढेल? प्रत्येक माणूस स्वतःचा धंदा करण्यासाठी ज्या पद्धतीने सामान्य माणसाला देशामध्ये वावरवतोय हे खूप अवघड आहे. खूप अवघड परिस्थितीतनं आपला देश चाललेला आहे, खूप अवघड. काल एक केस माझ्याकडे आली, माणसाचा टर्नओव्हर वर्षाला फक्त 12 करोड आहे आणि त्याला दर महिन्याला हप्ता किती? आता 12 करोडला 10% जरी त्याचं दर महिना वर्षाचं इन्कम पकडलं तरी 1,20,00,000 रुपये तो नेट वर्षाला कमवतो. 10% जरी नेट प्रॉफिट, सगळे कामगारांचे पगार सगळं झालं, त्याला दर महिन्याला 25 लाख रुपयाचा हप्ता आहे. फेडू शकतो? बँकेने एवढं लोन कुठल्या बेसिसवर दिलं? पुढच्या महिन्यापासून त्या माणसाचे हप्ते बाउन्स होणार आहेत. तो माणूस येऊन बसला होता, म्हटलं सर, म्हटलं लॉकडाऊन मध्ये मी कोणाकडनं मॉनिटरिंग घेतलं नाही, मी आहे त्या लोनवर लोन टॉपअप करत म्हणजे मी जे मागच्या एका व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिल्या व्हिडिओमध्ये बोललोय की एक ठिकाणचा खड्डा बुजवायला दुसरीकडे खड्डा खणू नका. अक्षरशः ते करता करता तो माणूस आज देशोधडीला लागलाय.
परवाच्या दिवशी त्याचा सुसाईड करण्याचा विचार चाललेला होता. त्याच्या बायकोला कोणीतरी माझा व्हिडिओ पाठवला म्हणून त्याच्या बायकोने मला फोन करून बोलवून घेतलं. नंतर मी त्याच्या घरी जाऊन बसलो होतो. कालच ती केस माझ्याकडे आली. काय काय केसेस, बँका कुठल्या बेसिसवर लोन देतात? अरे माणसाची तेवढी अवकात नाही, माणसाचं तेवढं इन्कम नाही, बँका त्यांना सर्रास लोन वाटतायत. आणि रिकव्हरीची काय पद्धत, काय लोक बोलतायत, किती ऑडिओ ऐकू तुम्हाला. आणि रिकव्हरीच्या लोकांना लगाम लावायला पोलिसांना आर्थिक व्यवहारांमध्ये कंप्लेंट घ्यायचे अधिकार नाहीयेत. गंमत त्याच्या पुढची ही आहे, ती लोक टॉर्चर करत असतात आणि पोलीस पण बघत बसलेले असतात. त्याच्यात पोलिसांची चूक नाहीये, कायद्यातच ती तरतूद नाही, तर पोलीस तरी काय करणार, काय करणार. आणि निवडून दिलेल्या लोकांना, माझ्याकडे 2-3 केसेस अशाही आल्या की साहेब कर्जबाजारी झालो म्हणून राजकीय नेत्यांकडे गेलो. आम्हाला सांगून कर्ज घेतलं का, पैसे उडवले असतील बारमध्ये, मग आता आम्ही काय करायचंय. अरे लॉकडाऊन मध्ये उडलेत. आता जी लोक फायनान्शियल क्रायसिस मध्ये आहेत ना, स्वतःच्या इच्छेने नाही आहेत, अननेसेसरली भरडली गेलेली लोक आहेत. आणि तुम्ही त्यांना अशा रिएक्शन देता. सरकार तर सरकार आर्थिक अडचणीत आलेल्या माणसाला समाजही वाईट टाकतो. तर तू आहे त्या सरकारवर आणि तू आहे त्या समाजावर, हे माझं त्यावेळी पहिल्यापासून मत आहे आणि आज तर अजून ठामपणे मत आहे माझं. तर पब्लिकने एकत्र या, आपण एकत्र मिळून सुप्रीम कोर्टात या सगळ्या विषयाच्या विरुद्ध याचिका दाखल करू आणि आपण त्याचा योग्य पद्धतीने आणि योग्य सिस्टीम प्रमाणे, कायद्याने घालून दिलेल्या तरतुदीप्रमाणे लोकशाहीच्या मार्गाने आपण हा लढा लढू आणि 100% लढू, 100%.